प्रभाग क्रमांक 18 मधून वहिनी साहेब ह्या सम्राटनगरमध्ये निवडून आलेलेच होत्या आणि वहिनी साहेब तिने त्यांच्या चिरंजीव सत्यजित जाधव त्याला वेळ नाही आहे, वेळ नाही म्हणण्यापेक्षा ते उद्योजक मोठा आहे, पण तरी पण शहराचा विकास करायचा असेल तर एक नेतृत्व अण्णांचं जे स्वप्न होतं निश्चितच आम्हाला तुमच्या माध्यमातून करायला मिळणार आहे एवढी मी सगळ्या मतदारांना विनंती करतो, म्हणजे आश्वासित करतो. अण्णांचं स्वप्न हे शहर सुंदर आणि स्वच्छ आणि अण्णांनी जे प्लॅन करून ठेवले होते, मी अण्णांच्या बरोबर असल्यामुळे मला सगळे प्लॅन माहिती होते. गार्डन सुशोभीकरण म्हणजे आता हुतात्मक पार्क असू दे, महावीर गार्डन असू दे, जयपूर आणि राजस्थानमधले आर्किटेक्ट बोलवून प्लॅन तयार केला. 3 कोटी खर्च लागणार होता, पण तो प्लॅन कुठे गेला आपल्याला पण माहीत नाही. पण निश्चितच येत्या काळात आणि वहिनी आता शिवसेना उपनेता असल्यामुळं फंड कुठेही कमी पडणार लक्षात ठेवा. जर विकास करायचा असेल तर सत्यजित जाधव तिथे गेलेच पाहिजेत आणि 100% जावळाचे गणपती समोर उभारून सांगतो की ते गेलेले आहेत. कारण अण्णांना जसं 14 दिवसात आम्ही आमदार केलं, वहिनी साहेबांना आमदार केलं, निश्चितच सत्यजितच्या मागं आपण जर एवढी लोक जर राहिलो तर सत्यजित निश्चित निवडून येणार आहे. आणि प्रत्येकानं 10 घरात जाऊन फिरून आपल्या पाहुणे असू देत, आपले कोणी मित्रपरिवार यांच्या 10 घरं प्रत्येकानं करायचे. आता मी माझ्याकडे 30-35 घराची यादीच आहे. तेवढी मतं आपल्या सत्यजितला आणि त्यांच्या पॅनलला प्रमुखाने कशी पडतील आपण बघायचं आहे. आणि हे जर केलं तर निश्चितच बरं नुसतं निवडून यायचं नाही, मताधिक्याने निवडून यायला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी निश्चितच आम्ही सर्व व्यापारी उद्योजक यांच्या मागं खंबीरपणे उभे आहोत आणि अण्णांचा जसा प्रचार केला तसं घराघरात जाऊन आम्ही प्रचार करून सत्यजितला निवडून आलायच हे डिक्लेअर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.